कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय। सकळही पापे जाती दिगांतरी वैकुंठ पंढरी देखिलिया। सकळही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया। सकळही संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखिलिया। सकळही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया। सकळही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया। प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा। या अभंगामध्ये सकळही पापे जाती दिगंतरी आणि दुसऱ्या चरणामध्ये सकळही तीर्थे घडती एक वेळा। हा अभंग श्री गुरु बळवंत बाबा सातारकर ह्यांच्या नित्यपाठातील पुस्तकातून घेतलेला आहे। तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये ह्या अभंगामध्ये अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया असं आहे आणि इथे सकळही तीर्थे घडती एक वेळा। इथे बळवंत बाबांनी आपल्या शिष्यमंडळींसाठी हा अभंग आणखीन सोप्या स्वरूपात लिहून ठेवला आहे की इथे सकळही असं म्हटलेलं आहे। बाकी आपण जास्त विचार करू नये, त्याचा अर्थ आपल्याला साधणं गरजेचं आहे। जो पारमार्थिक अर्थ आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे। म्हणून सकळही पापे जाती दिगांतरी वैकुंठ पंढरी देखिलिया। पंढरीचं दर्शन झाल्यानंतर काय होतं तर महाराज म्हणतात की जी आपली पापे आहेत ती पळून जातात। जाती दिगंतरी म्हणजे ती अशी पळून जातात की ते त्यांचं लवलेश ही राहत नाही। नामदेवराय असं म्हणतात की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी। आता ह्याचा तात्विक अर्थ न घेता आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की नामदेवराय असं का म्हणतात। तर पारमार्थिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आधी पंढरी आहे आणि नंतर वैकुंठ नगरी आहे आणि म्हणून पंढरीचं महात्म्य हे भक्तासाठी अनन्यसाधारण आहे। दुसऱ्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात सकळही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया। त्या चंद्रभागेचं दर्शन झालं, फक्त चंद्रभागेचं दर्शन झालं की काय होतं, सर्व तीर्थे घडल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतो। सकळही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया
की सगळी जी तीर्थे आहेत त्या सगळ्या तीर्थांचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात, सकळही संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. त्या पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर सर्व संतांचं दर्शन झाल्यासारखं आहे. सर्व संत म्हणजे असं नव्हे की फक्त पुंडलिकाच्या नंतर सर्व संतांचं दर्शन झाल्यासारखं आहे. का तर जनाबाई असं म्हणतात की भक्त माझे अग्रगणी पुंडलिक महामुनी, त्यांच्या दर्शनी तरले महादोषी उद्धरले, असं संत जनाबाई म्हणतात. आणि म्हणून त्या भक्त पुंडलिकांचं दर्शन झालं की सर्व संतांचं दर्शन झाल्यासारखं आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय असं म्हणतात की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. त्या भगवंताचं दर्शन झालं, त्या भगवंताचं मुखदर्शन झालं, त्या भगवंताला पाहिलं की जन्माला आल्याचं सार्थक होतं. आता जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया असं म्हणतात तिथे. त्या भगवंताला फक्त पाहिलं, एका विठ्ठलाला पाहिलं की जन्माला आल्याचं, इतर कुठच्याच देवाचं दर्शन घेण्याची आवश्यकता नाही. जन्माला आल्यानंतर त्या विठ्ठलाचं दर्शन झालं किंवा त्या विठ्ठलाचं मुख पाहिलं तर काय होतं, ह्या जन्माला आल्याचं सार्थक होतं. ह्या ठिकाणी श्री गुरु बळवंत बाबांनी ही जी चरण आहेत त्यांची योग्य मांडणी केलेली आहे. आधी पंढरी, मग चंद्रभागा, नंतर संत पुंडलिक किंवा भक्त पुंडलिक आणि नंतर मग विठ्ठल. कारण पंढरीत आल्यानंतर किंवा पंढरीत आपण जेव्हा जातो तेव्हा तिथला नियम कसा म्हणतो, संतांचा नियम काय की पंढरीत गेल्यानंतर आधी त्या पंढरी भूमीला नमस्कार करणे. त्या पंढरी भूमीला नमस्कार केल्यानंतर मग आधी चंद्रभागेचं स्नान करणं, त्या चंद्रभागेला नमस्कार करणं. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर मग पुंडलिकाचं दर्शन घेणं. पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर मग जे तिथे संत किंवा महंत कीर्तन भजन करत असतील त्यांचं दर्शन घेणं. आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर मग पांडुरंगाकडे येणं आणि मग पांडुरंगाचं दर्शन घेणं. आणि जर आपल्याला माहिती असेल तर पांडुरंगाकडे सुद्धा येताना आधी नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागतं. म्हणजे देवाच्या दर्शनाच्या आधी भक्ताचं दर्शन घ्यावं लागतं. आणि म्हणून आपल्या बळवंत बाबांनी हा अभंग सोपा करून ठेवलेला आहे. आता इथे शेवटच्या चरणामध्ये जेव्हा असं म्हणतात महाराज की जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया, आपल्याला पाहायचंय विठ्ठलाला, पण विठ्ठलाला पाहण्यासाठी नुसतं पाहायचं नाहीये. कारण की आपण जर आपल्या सामान्य डोळ्यांनी जर आपण पाहिलं तर आपल्याला ती मूर्तीच दिसणार, पाषाणी मूर्ती दिसेल. पण जर आपण त्या तत्वदृष्टीने पाहिलं, आत्मज्ञानाने पाहिलं किंवा थोडक्यात काय तर ह्या संतांच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला ते भगवंताचं रूप कसं दिसेल, तर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तसं दिसेल. किंवा तुकोबारायांच्या जर दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कसं दिसेल, सुंदर ते ध्यान उभं विठेवरी करकटावरी ठेवनिया. पण आणि म्हणून तुकोबारा इथे असं म्हणतायत की त्या भगवंताचं दर्शन झालं की जन्माला आल्याचं सार्थक झालं तुमचं. त्या भगवंताच्या दर्शनाने सुद्धा आपण तरुण जाऊ शकतो. रामकृष्ण हरी. पुंडली